नमस्कार. भारताची आर्थिक राजधानी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एकच नाव येतं, मुंबई. पण असं काय आहे या शहरात जे त्याला इतकं महत्त्वाचं बनवतं? चला, आज या शहराच्या आर्थिक ताकदीचा जरा जवळून आढावा घेऊया. बरं, तर सुरुवात करूया एका अशा आकड्याने जो ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. हा एकच आकडा मुंबईचं महत्त्व सांगायला पुरेसा आहे. हा आकडा आहे 70%. म्हणजे काय? तर भारतात होणारे 100 रुपयांचे भांडवली व्यवहार असतील तर त्यातले तब्बल 70 रुपये हे एकट्या मुंबईतून होतात. विचार करा, किती मोठा आकडा आहे हा. यावरूनच मुंबई भारतीय अर्थव्यवस्थेत किती खोलवर रुजलेली आहे याचा अंदाज येतो. आणि ही गोष्ट फक्त भांडवली व्यवहारांपुरती मर्यादित नाहीये. तुम्ही हे आकडे बघा. देशाच्या एकूण जीडीपीमध्ये 5%, औद्योगिक उत्पादनात तब्बल 25%, आणि सागरी व्यापारात तर चक्क 40% वाटा उचलते मुंबई. म्हणूनच तर या शहराला देशाच्या आर्थिक प्रगतीचे इंजिन म्हटलं जातं. आणि इतकी प्रचंड आर्थिक ताकद असल्यावर मुंबईला भारताचं मॅनहॅटन किंवा भारताचं न्यूयॉर्क का म्हणतात, ह्यात काहीच नवल नाही, नाही का? पण प्रश्न असा आहे की मुंबईची ही आर्थिक महासत्ता नेमकी उभी कशावर आहे? कोणते आहेत ते शक्तीचे स्तंभ? चला बघूया. म्हणजे बघा, देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देणारी जवळजवळ प्रत्येक मोठी संस्था तिचं मुख्यालय तुम्हाला मुंबईतच सापडेल. देशाची तिजोरी सांभाळणारी रिझर्व्ह बँक असो किंवा शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या संस्था. एवढंच काय, टाटा आणि रिलायन्ससारखे भले मोठे उद्योगसमूह सुद्धा आपला सगळा कारभार इथूनच चालवतात. आणि हो, यात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा उल्लेख करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे का, हा फक्त भारतातलाच नाही तर संपूर्ण आशिया खंडातला सगळ्यात जुना स्टॉक एक्सचेंज आहे. आणि तो आजही दिमाखात उभा आहे. पण इतकं मोठं शहर, याची सुरुवात कशी झाली असेल? तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण याची सुरुवात खूपच साधी होती. हे खरं वाटणार नाही, पण आजचं हे धावणारं, गजबजलेलं शहर एकेकाळी फक्त 7 विखुरलेल्या बेटांचा एक समूह होता. हो, ज्वालामुखीपासून बनलेली 7 छोटी छोटी बेटं. आणि मग बघा कसा बदल होत गेला. 1668 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ही बेटं भाड्याने मिळाली. मग 1845 मध्ये हॉर्नबी वेलार्ड प्रकल्पाने ही सगळी बेटे एकमेकांना जोडली. 1853 मध्ये भारतातली पहिली प्रवासी रेल्वे इथेच धावली. आणि खरा बदल झाला 1869 मध्ये, जेव्हा सुएझ कालवा उघडला आणि मुंबईच्या बंदरावर व्यापाराची अक्षरशः लाटच आली. आणि शेवटी 1995 मध्ये या शहराला अधिकृतपणे मुंबई हे नाव मिळालं. तर ह्या सगळ्या प्रवासातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता मुंबईचं भौगोलिक स्थान. इथे एक नैसर्गिक आणि खोल पाण्याचं बंदर होतं, जे जहाजांसाठी अगदी सोयीचं होतं. त्यामुळे पश्चिमेकडून समुद्राच्या मार्गाने येणाऱ्या प्रत्येकासाठी हेच भारताचं प्रवेशद्वार बनलं. बरं, तर हे झालं स्थानिक वर्चस्व. पण जागतिक पातळीवर मुंबईचं स्थान काय आहे? चला ते पाहूया. आज परिस्थिती अशी आहे की मुंबई जगातल्या इतर आर्थिक महासत्तांच्या बरोबरीने उभी आहे. व्यापार आणि पैशाच्या जागतिक प्रवाहासाठी जगातली जी टॉप 10 केंद्र आहेत त्यामध्ये मुंबईचा समावेश होतो. ही खूप मोठी गोष्ट आहे. पण विकासाची ही कथा जितकी चमकदार आहे तितकीच तिच्यासोबत काही मोठी आव्हानंसुद्धा आहेत. हा आकडा बघा, 60%. हा मुंबईच्या लोकसंख्येतील त्या लोकांचा अंदाजे आकडा आहे जे आजही झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. 60%. आणि इथेच आपल्याला एक खूप मोठा विरोधाभास दिसतो. हे एकाच शहराच्या 2 बाजू आहेत. एकीकडे अब्जाधीशांची मुख्यालयं आहेत, मोठमोठे स्टॉक एक्सचेंजेस आहेत, तर दुसरीकडे शहराच्या अगदी मध्यभागी आशियातली दुसरी सगळ्यात मोठी झोपडपट्टी धारावी वसलेली आहे. आणि यामुळेच एक खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. एक जागतिक आर्थिक महासत्ता म्हणून मुंबईची घोडदौड तर सुरू आहे, पण हे शहर भविष्यात जितकं समृद्ध असेल तितकंच ते सर्वसमावेशक असू शकेल का? या गतिमान आणि गुंतागुंतीच्या शहराचं भविष्य कदाचित याच प्रश्नाच्या उत्तरात दडलेलं आहे.